गवई साहब आपको आपको तो मालूम भी नहीं है किसने दाखिल किया गुने उनको भी बुलाओ कि तुमने ऐसे वैसे गुने दाखिल किया अभी पब्लिक के सामने नहीं। इसका हम एनालिसिस आपके साथ में क्वालिटेटिव भी करेंगे और क्वांटिटेटिव भी करेंगे। सबको हमारे को बताना पड़ेगा और उसको हमारे सामने आपको बुलाना पड़ेगा जिसने कंप्लेंट दिया तूने कौन सी बेसिस से कंप्लेंट दिया रे भाई, तेरे को कब गाली दिया रे भाई, और तेरे को ये पोस्टर फाड़ने के राइट्स किसने दिया। मेरे को एक बात बताओ, अभी अगर कोई भी गाँव में जाके पोस्टर फाड़ेगा तो कमिश्नर के परमिशन होना क्या नहीं होना। आपने उससे पूछे क्या कि भैया तूने पोस्टर फाड़ते टाइम पे कब तेरे को भागर भारूका ने कब क्या बोला, तेरे को ये पोस्टर फाड़ने के राइट्स किसने दिए, तेरे को कारपोरेशन ने दिए क्या, कारपोरेशन देने के बाद में वो जो झांकी जो पोस्टर की जगह थी वो जगह किसकी थी, उसकी परमिशन उसने लिया क्या, फिर तो उसके ऊपर भी तुमको पोस्टर जिसने पोस्टर लगा उसके ऊपर भी उन्हें दाखिल करना पड़ेंगे। तुमने ये शिवसेना पदाधिकारी के ऊपर गैर कायदेशीर असंवैधानिक आनंद फानन में और राजकीय प्रेशर में और किसी के तो भी प्रेशर के अंदर आपने कार्रवाई की, उसका हमारे शिवसेना की तरफ से तीव्र निषेध है। वो तो ठीक है, बाकी व्हिडिओ आहे ना। अरे मग जर तू तपासात द्यायचं त्यांना जे आपण आमचा तेच म्हणणार साहेब। अरे पुन्हा त्यांनी चुकीचा दाखल केला हे आम्हालाही समजतंय, म्हणून आपण काय करूया, आता आपण कंप्लेंट देतोय ना, कंप्लेंट प्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेच पाहिजे हे लक्षात ठेवा। त्यांनी नाही केलं तर उद्या आपण बसेल बाहेर, त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, त्यांना समजा अटक झाली नाही ह्याच्यासारखी, तर आपण सुद्धा उद्या इथं ठिय्या आंदोलन करूया बाहेर बसून। जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आपण पोलिसांना सोडणार नाही। भूमिका आम्ही म्हणत नाही की आम्हाला फेवर करा पीआय साहेब, आम्ही म्हणत नाही की आम्हाला फेवर करा, आम्ही सुस्पष्ट सांगतो की 3 दिवसाचे व्हिडिओ आपण पहा आणि ज्याने पोस्टर फाडले त्यांना पोस्टर फाडण्याचा अधिकार कोणी दिला, निकालण्याचे अधिकार पाहिजे ना। असं कसं काढतो तो लावण्याचे, तुम्ही जर एक पोस्टर आम्हाला लावायचे असेल तर आम्हाला महानगरपालिकेची परवानगी लागते, आम्ही परवानगी घेऊन ज्या माणसाने पोस्टर लावले तर ज्यांनी लावले असेल सागर भारू। पण माझं म्हणणं ज्याच्यावरती फोटो आहे छत्रपती शिवाजींचा फोटो आहे आणि शिंदे साहेबांचा जे उपमुख्यमंत्री आहे त्याचा फोटो काढण्याची, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तो नाला फाडू शकतो काय तो? अरे पण विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा फोटो आहे त्याच्यावरती, हिंमत होते कशी? तो मिश्रा कोण आहे ना, कोण आहे तो? चुकीच्या झाला असेल तर तात्काळ इथं कंपाऊंड करा हा ऑफेन्स आणि आम्हाला आमची कंप्लेंट तुम्ही त्याचा फक्त अर्ज घेतला, त्याच्या लेखी घेतलं का त्या विसरून मुद्दे आले का? तुम्ही द्या हो वकील साहेब।